तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाने वेगवेगळ्या ठिकाणी 2 प्रकारच्या योजना जाहीर केल्या होत्या। त्याच्यामध्ये प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आणि लॉटरीसाठीची योजना अशा 2 योजना जाहीर केल्या होत्या। आणि त्याच्यापैकी जी काही लॉटरीसाठी 2264 घरांसाठी जी काही योजना जाहीर केली होती, त्या घरांसाठी जे काही अर्ज आलेले आहेत त्याची पहिली प्रारूप यादी आज घोषित करण्यात आलेली आहे। नेमकं आज या लॉटरीसाठी किती रिस्पॉन्स आहे, कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत आणि एकंदरीत याचा संक्षिप्त आढावा आज आपण सविस्तररित्या घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, जी काही कोकणची लॉटरी आहे, कोकणची लॉटरी वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलं की ठाण्यापासून ते ठाणे आहे, टिटवाळा आहे, शिळफाट आहे, वसई विरार आहे, अशा पट्ट्यामध्ये ही घरे उपलब्ध केलेली होती। इव्हन पनवेलमध्ये सुद्धा ही घरे उपलब्ध केली होती। परंतु नेमकं या लॉटरीचा रिस्पॉन्स कसा आहे हेच पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता जी काही सिडकोची म्हाडाची लॉटरी मित्रांनो, त्या लॉटरीची जी काही पहिला आपण पाहूया की प्रारूप यादी कशी पाहायची, कशी चेक करायची, कशी डाउनलोड करायची, त्याच्यामध्ये नावं कशी चेक करायची, किती जण पात्र आहेत, किती जण अपात्र आहेत, जे पात्र झाले त्यांना काय काय प्रोसेस करायचे आहेत आणि नेमकं फायनल लिस्ट ही कधीपर्यंत लागणार आहे हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर आपल्याला म्हाडाची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम म्हाडाच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे। वेबसाईट आहे मित्रांनो https://housing.mahada.gov.in। जी नॉर्मल आपण अर्ज करताना जी वेबसाईट होती त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस ओपन होईल। याच्यावरती तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात, स्टार्ट नाउ, लाईव्ह स्कीम। येथे आपल्याला यायचं नाहीये, साईडला जे काही 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे पब्लिश ऍप्लिकेशन वरती जायचं आहे। इथे न्यूज आहे, होम आहे, क्विक लिंक्स आहे। तर पब्लिश ऍप्लिकेशन वरती गेल्याच्या नंतर आपल्याला इथे 4 प्रकारच्या स्कीम दिसत आहेत, KB 2401, KB 2402, KB 2404 आणि KB 2403। इथे बघा, म्हाडाच्या प्लॉटसाठी जी काही स्कीम आहे मित्रांनो, प्लॉटची यादी, प्लॉटचे जे काही नंबर्स आहेत इथे सगळी यादी यांनी प्रसिद्ध केलेली आहे। तिथे तुम्ही प्लॉटसाठी किती अर्ज आलेले आहेत हे सगळी माहिती तिथे आपल्याला मिळणार आहे। साधारणतः जे काही म्हाडाचे प्लॉट आहे मित्रांनो, 142 अर्ज या ठिकाणी आल्याचं आपल्याला समजलेलं आहे। तुम्हाला लिस्ट पाहण्यासाठी व्ह्यू ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे। इथून तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्ही डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमची जे काही यादी आहे ती सेव्ह करून घ्यायची आहे। साधारणतः तुम्ही पाहिलं मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही रोहा आणि ओरोस बुद्रुक आहे, ओरोस सिंधुदुर्ग या ठिकाणी, रोहा या ठिकाणी 40 अर्ज आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी 102 अर्ज दाखल झालेले आहेत। असे एकूण 142 अर्ज दाखल झालेले आहेत। म्हणून ज्यांनी प्लॉटसाठी अर्ज केले असेल त्यांचे नाव इथे तुम्ही नक्कीच पाहू शकता। दुसरं मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दुसरी इथे ही लिस्ट लागलेली आहे, 15% इंटिग्रेटेड टाउनशिप, 15% सर्व समकक्ष योजना। इथे तुम्हाला ऍक्सेप्टेड लिस्ट, मी पहिला ऍक्सेप्टेड सांगणार आहे, नंतर रिजेक्टेड बोलतो मी। ऍक्सेप्टेड व्ह्यू ऍक्सेप्टेड क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला दिसून येईल की इथे तुम्हाला यादी डाउनलोड करून घ्यायची आहे। डाउनलोड केल्याच्या नंतर मित्रांनो, जी काही इंटिग्रेटेड आहे त्यासाठी एकूण अर्ज आलेले 417, म्हणजे यासाठी जे काही कॉम्पिटिशन आहे 417 अर्जदार हे स्पर्धेमध्ये असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी 2 स्कीम कोड क्रमांक होते मित्रांनो, 414 आणि 415। 414 साठी 246 अर्ज आहेत आणि 415 साठी 171 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। म्हणून टोटल 417 अर्ज या ठिकाणी आपल्याला दाखल झाल्याचे दिसून येत आहे। त्याच्यानंतरची तिसरी जी काही स्कीम आहे आपण पाहू शकतो, म्हाडा टिनमेंट। जे काही प्रॉपर म्हाडाची घरे आहेत त्या म्हाडाच्या घरांसाठी किती अर्ज आलेले आहेत त्याचे जर तुम्ही यादी पाहायचं झालं तर इथे तुम्ही त्याची यादी पाहू शकता। म्हाडाच्या घरांसाठी एकूण 344 जे काही अर्ज आहेत, 434 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पाहू शकता 434 अर्ज आहेत मित्रांनो या ठिकाणी। म्हणून सगळ्या कॅटेगरी सगळे इथे लिस्ट दिलेली आहे। आपण फक्त आज यादी कशी पाहायची, किती अर्ज आलेले हे आपण पाहू शकतो। म्हणून म्हाडाच्या प्रॉपर टाउनशिप, म्हाडाची जी काही घरे आहेत, बाळकुम, अंबरनाथ, ठाणे किंवा शिरढोण, कल्याण, खोणी अशा सगळ्या ठिकाणी जी काही घरे होती त्यासाठी टोटल 474 अर्ज दाखल झाले, 434 अर्ज दाखल झालेले आहेत। आणि ते डिटेल अनालिसिस आपण पुढील भागामध्ये नक्कीच करणार आहोत। याच्या नंतर पुढचं बघा मित्रांनो, या ठिकाणी शेवटचा आहे आणि अतिशय महत्वाचा आहे प्रकल्प, आणि तो म्हणजे 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीम, 20% सर्व समावेश योजना, ज्याच्यावरती जास्त नजर असतात, ज्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो आणि लोक भरभरून प्रतिसाद देतात अशी ही स्कीम आहे। तिथे मित्रांनो तुम्हाला जर टोटल पाहायचं असेल तर जवळजवळ 23,574 अर्ज दाखल झाल्याचे दिसून येत आहे। मी तुम्हाला लिस्ट दाखवतो। 20% मध्ये पहा तुम्ही, टोटल जर घरांची संख्या पाहिली तुम्ही, इथे सगळं मी टोटल स्क्रॉल करून दाखवतो तुम्हाला, तर या ठिकाणी 23,574 एवढे अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत।
आता कोणत्या कोणत्या ठिकाणी किती आहेत, कॅटेगरीज किती आहेत, कोण कोण विजेते ठरू शकतात, हे सगळं आपण पुढील भागात पाहणार आहोत. पण नक्कीच 20% ला मात्र खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. आणि एकंदरीत 500 जे काही 20% सर्वसमावेश योजना आहे त्याचा जर विचार केला तर 594 घरांसाठी मित्रांनो 23,574 अर्ज दाखल झालेले आहेत. म्हणजे जर एका घरासाठी जर विचार केला तर 40 अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये असल्याचं दिसून येत आहे. जे एका घरामध्ये 40 अर्जदार आहेत म्हाडाच्या या कोकण मंडळाच्या 20% सर्वसमावेश योजनेसाठी. कारण 20% साठी 594 घरे होती. म्हाडाची योजना जी काय होती त्याच्यासाठी जवळजवळ 728 घरे होती. प्लॉट 117 प्लॉट होते आणि 15% साठी जवळजवळ 825 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. म्हणून अशा प्रकारे तुम्ही ही यादी पाहिजे मित्रांनो. याचा पण अनालिसिस पुढील भागामध्ये नक्कीच करणार आहोत. पण एकंदरीत तुम्हाला आता इथे जे कोणी अर्जदार जे कोणी अर्जदार हे अपात्र ठरलेले आहेत नेमकं त्यांना काय करायचंय, नेमकं किती अर्जदार अपात्र ठरले आहेत आपण तेही पाहणार आहोत. कारण अपात्र जे अर्जदार आहेत त्यांना लवकरात लवकर काही प्रोसेस करणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुम्ही पाहू शकता त्यांनी काय सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मी पहिले डाउनलोड करून घेतो. तर पहा मित्रांनो जे 20% सर्वसमावेश योजनेसाठी जे कोणी अर्जदार असतील जे कोणी टोटल अर्जदार आहे त्याच्यामध्ये सगळ्याच अर्जदारांची यादी देण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता काय दिलेलं याच्यामध्ये. तर अपात्र अर्जदारांची काही यादी दिली त्याची सूचना पहा मित्रांनो. पहिलं आपण अपात्र अर्जदारांची संख्या पाहिली तर टोटल या ठिकाणी जवळजवळ 344 अर्जदार हे अपात्र ठरलेले आहेत. काहींचं कास्ट सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी आहे, काहींचं स्टेट गव्हर्नमेंटची डिस्क्रिपन्सी आहे जसं लास्ट इयर झालेलं होतं. डोमिसाईल इन्कमची डिस्क्रिपन्सी आहे, काही डोमिसाईल सर्टिफिकेटची प्रॉपर दिलेली नाहीयेत, काही जणांनी इन्कम सर्टिफिकेट प्रॉपर दिलेली नाहीत. असे अनेक अर्जचे कारण या ठिकाणी सांगण्यात आलेले. कारण ते आपण नंतर पाहूया. नेमके जे अपात्र झालेले त्यांना प्रोसेस काय करायची आहे तुम्ही पहा. उपरोक्त सोयीकरिता प्राप्त अर्जदारांचे अर्ज नमूद केलेल्या कारणान्वये अपात्र ठरवण्यात येत आहेत. तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास दिनांक 22 जानेवारी 2025 पर्यंत पहा 2च दिवस दिलेले आहेत. 22 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपण हा म्हाडाच्या वेबसाईटला जाऊन संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मध्ये जाऊन तुम्हाला रेज ग्रीव्हन्स किंवा ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय वापरून तुम्ही हरकती नोंदवू शकता किंवा कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हाडा कार्यालय लॉटरी विभाग येथे प्रत्यक्ष हजर राहून तुम्ही ते सादर करू शकता. म्हाडाच्या बांद्रा कार्यालयामध्ये विहित वेळेनंतर हरकती किंवा अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. सोडतीसाठी पात्र व अपात्र अर्जाची अंतिम यादी 20 जानेवारी 2000 अंतिम यादी लक्षात घ्या मित्रांनो. ती इथे थोडी त्यांची तारीख कदाचित चुकलेली असेल. खरं तर याची जी अंतिम यादी मित्रांनो ती 24 जानेवारीला प्रसिद्ध होणार. इथे कदाचित चुकून त्यांच्याकडून 20 जानेवारी झालेला असावं याची नोंद घ्या प्लीज. सोडतीसाठी पात्र व अपात्रची अंतिम प्रारूप यादी 24 जानेवारीला लागणार आहे संध्याकाळी 6 वाजता. आणि हे जे काही हरकतीची नोंदणी आहे तुम्हाला 22 तारखेपर्यंत हरकती नोंदवायच्या आहेत. त्याच्यानंतर तुमची हरकत नोंदवली गेली जाणार आहे. तुम्ही आपत्र मध्येच येणार आहात. म्हणून जे काही मॅरेजचे स्टेटस आहे, नवरा बायकोचं काही इश्यू असतील किंवा काही वैवाहिक स्थितीचे काही इश्यू असतील ते सगळे इश्यू इथे देण्यात आलेले आहेत. म्हणून अशा प्रकारे आपल्याला ही म्हाडाची यादी पाहायची आहे. तर एकंदरीत ज्यांनी या ठिकाणी पेमेंट केलेले आहे, अर्ज केलेले त्यांची लिस्ट लागलेली आहे. जे अपात्र असतील मित्रांनो त्यांना लवकरात लवकर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रोसेस करायची आहे. आता याची आज 20 तारखेला याची पहिली प्रारूप यादी जाहीर झालेली आहे. अंतिम प्रारूप यादी जाहीर होणार आहे मित्रांनो 24 जानेवारी 2025 रोजी. त्याच्यानंतर ह्याचा जो ड्रॉ होणार आहे तो लॉटरी लागणार आहे 31 जानेवारी 2025 रोजी याची लॉटरी लागणार आहे. आणि जे काही रिफंड आहे ते रिफंड होणार आहे 3 फेब्रुवारी 2025 पासून याचं रिफंड आपल्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.